नमस्कार शेतकरी मित्रांनो 5 दिवस झाले आपण अपडेट दिली नव्हती आले बाजार भावाची. पण आज पुन्हा आपण आले बाजार भावाची अपडेट ही इथं देणार आहे मित्रांनो. आज 11 फेब्रुवारी 11 फेब्रुवारीचे आपण इथं अपडेट देणार आहे. 11 फेब्रुवारी 2026. तर मित्रांनो, माफी असावी 4-5 दिवस आपण अपडेट दिली नाही, पण आज आपण पुन्हा एकदा आले बाजार भावाची अपडेट इथं देणार आहे मित्रांनो. मागच्या 8 दिवसापासून बाजार थोडी मायनस आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की एक 400-500 रुपयांनी आपलं 300-400 200 कुठं म्हणजे जसं तालुक्या वाईज भाव होत असतो. काही भागांमध्ये वेगळा भाव असतो, काही भागामध्ये वेगळा असतो. तर मित्रांनो, एक पहिला मुद्दा मी विषय इकडे सांगतो की आमच्याकडे एक 43 रुपयापासून तर एक 45 रुपयापर्यंत सौदे हे चालू आहे. आणि आता जे फुलंब्री, सिल्लोड, वैजापूरकडे जर विचार करायचा म्हटला तर एक 43 रुपयापासून लो क्वालिटी माल 43 रुपयापासून तर एक 47 रुपयापर्यंत सौदे चालू आहे. मागच्या 5 दिवसाचा जो व्हिडिओ होता त्याच्यात पण हीच आपण अपडेट दिली होती. पण पुन्हा एकदा अपडेट इथं देणार आहे. एक 43 रुपयापासून लो क्वालिटीचा माल 43 रुपयापासून तर 45, 46 आणि 47 रुपयापर्यंत VIP सुपर मालाची खरेदी यात झालेली आहे. आणि त्याच्यातला जो डागी माल आहे एक 23 रुपयापर्यंत 15 रुपयापासून तर 23 रुपयापर्यंत डागी मालाची खरेदी ही झालेली आहे. तर मित्रांनो, आता भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज येत आहे की कारण काय आहे, बाजार उठत नाही आहे. तर मित्रांनो, काही भागामध्ये पाणी कमी पडलं असल्यामुळे काढणी ही जोरात चालू आहे. ज्या भागामध्ये पाणी कमी पडलं तिथं काढणी चालू आहे आणि उष्णता आता वाढलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे शेतकरी म्हणतो आता वजन घटल, त्याच्यामुळे काढणी चालू आहे. आणि भरपूर शेतकऱ्यांचे कॉल असे येत आहे की काय करावं, माझ्याकडे 2 एकर प्लॉट आहे, नेमकं काय करावं. तर पाणी कमी पडतं आहे. तर त्या शेतकऱ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. 45-46 पी बाजार काही कमी नाही आहे. जर तुमच्याकडे 2 एकर आहे तर 1 एकर तुम्ही बिनधास्त देऊ शकता. विषय काय माहिती आहे का, समजा भाव एकदम कमी बी झाले आणि एकदम वाढले बी तरी तुमचं सरासरी व्यवस्थित निघणार आहे. त्याच्यामुळे सांगतो, त्याच्याकडे 4 एकर आहे त्याने 2 एकर द्या, त्याच्याकडे 1.5 एकर आहे त्याने 20 गुंठे द्या. असं मी टप्प्याटप्प्याने सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे. तर मित्रांनो, हे कमी होण्याचे कारण मी तुम्हाला सांगितले की पाणी कमी पडलं त्याच्यामुळे आवक जास्त झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटक हे ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता काढणी चालू आहे. जसं आपल्या संभाजीनगरमध्ये अद्रकीचं प्रमाण जास्त असतं, तसंच तिकडं एक हसन जिल्ह्यामध्ये अद्रकीचं प्रमाण जास्त असतं. हसन, सिलिगुडी ह्या भागामध्ये काढणी जोरातही चालू आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आता जी आपण जयपूर मंडी बघितली, दिल्ली मंडी बघितली, तिथं आवक वाढलेली आहे. जिथं 8-9 गाड्या असायच्या तिथं डबलनी गाड्या गेलेल्या आहे मित्रांनो या 2-3 दिवसामध्ये. म्हणजे आवक ही वाढलेली आणि मागणी कमी झालेली आहे. तर येणाऱ्या फेब्रुवारी एंडिंगपर्यंत थोडेफार चान्स आहे. म्हणजे जास्त पण नाही आहे चान्स. असं स्टेप बाय स्टेप भाव हे वाढत जातील असं कन्फर्म नाही सांगू शकत. पण एक फेब्रुवारी एंडिंगपर्यंत एक 51-52-53 रुपयापर्यंत ही खरेदी जाऊ शकते असा माझा अंदाज आहे. कन्फर्म नाही आहे, पण सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे. 45-46 बाजार कमी नाही आहे. मागच्या वर्षी आपण 1700-1800-1500 रुपये विकली. त्याच्यामुळे हा 3 पट भाव झाला. तरीसुद्धा द्यायला काही हरकत नाही आहे. ज्याचं पाणी कमी आहे, एकदम पाणी कमी आहे, तर त्यांनी तर 100% माझा एक सल्ला आहे त्यांच्यासाठी की द्यावाच. तुमच्याकडे नुसतं 1 घंटा 4-5 दिवसापासून मोटर चालते, 1 घंटा 8 दिवसातून 1 घंटा तुम्ही पाणी देताय, तर 100% तुमचं तिथं वजन कमी होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आले बाजार भावाचं तुम्हाला सांगतो. एक 43 रुपयापासून तर एक 47 रुपयापर्यंत VIP सुपर माल. 43 जो माल आहे तो एकदम लो क्वालिटी आणि 45-46 मध्यम मीडियम माल आणि 15 पासून तर 23 रुपयापर्यंत टोळ टाकेल. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे झाले आज ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून हा शेतकरी फसला नको पाहिजे. सांगली साताऱ्याची अपडेट नव्हती आपल्याकडे. तर जर सांगली साताऱ्याचा व्हिडिओ जर पाहत असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगावं की काय तुमच्याकडे सौदे चालू आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.